वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जलमुनिया मेले होऊनिया गेले रावरंक. त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी साहै वेदचारी वर्णिताती. अक्षय अढळ चळेना ढळेना तया नारायणा ध्यात जावे. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती. उदंडची झाले जलमुनिया मेले होनिया गेले रावरंक. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताई दुसरे चरणा संताई. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे स्वतः चरणावरी ठेवणे माथा साष्टांग दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजादीच्या चरणमजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माश दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माश दंडवत. आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता वन्मो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका. कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा. काळ मृदंग श्रोते देखा काळ मृदंग श्रोते देखा. तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा 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 प्रथम नमन करू गणनाथा. ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जलमुनिया मेले होवनिया गेले रावरंक. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम. इथे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय निवृत्ती शंकररावजी कावळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी बाबूताई, दोन्ही मुलं अनिल आणि सचिन, दोन पुतणे संजय आणि सुनील, चार पुतण्या मंगलाताई, अलकाताई, रेखाताई, वर्षाताई, दोन नातू संदीप न विशाल. या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे बाकेरावजी पाटील,
यांच्या माध्यमातून मिळालेलं हे निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित थोर मृदंगाचार्य भरतजी महाराज पठाडे, गायनाचार्य कत्रे महाराज, पुन्हा खिल्लारी महाराज, पुन्हा संबळे महाराज, त्या तिन्ही महाराजांना नमस्कार. ते टाळकरी, इकडचे टाळकरी, विनेकरी, भालदार, चोपदार, छोटे छोटे साधक, त्या साधकांना तयार करणारे त्यांचे गुरुजी, त्यांनाही वंदन करतो. रमेश पाटील, बरेचसे कावळे आलेले आहे कारण कीर्तन ढोकायचं आहे, आमचा पक्ष आहे. वाघ कसे काय शिरले मध्ये कोणास माहीत. आता शिरणं चालूच आहे म्हणा. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि कावळे परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला राजूराला कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन कावळे परिवाराने केलं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. महाराष्ट्रात गाजलेले सगळे गुणीजन आणले, टाळकरी आणले, भालदार, चोपदार, विनेकरी, कशात काही कसर ठेवली नाही. निमोन आमच्या आवडीची साऊंड सिस्टीम आणली म्हणून पुन्हा धन्यवाद. शूटिंगवाले, पत्रकार, तुम्हालाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून अनिल, सचिन, संजय, सुनील या सर्वांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन विविध क्षेत्रातून सगळी मोठी मोठी मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. कावळे परिवाराच्या वतीनं श्रोत्यांनाही धन्यवाद. विठ्ठल वाघ गुरुजी, वाघ सर, अति परिचय खोटा मान राहत नाही, प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पायी. बरं का भाऊ, लघुशसी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे, म्हणून सखया रे दूर देशी राहावे. अतिपरिचय, अतिपरिचय झाला की महत्व संपत, हे लक्षात ठेवा. जावाई पाहिजे भाऊ, पण दूरचा पाहिजे. 4-2 वर्षानं येणारा जावाई पाहिजे. 4-2 वर्षानं जर जावाई आला तर सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायन जावायाला. अर्जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला. नकाच मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. नकाच मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी मोगलाप्पा, परिस्थिती बिकट असू द्या, जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावयाला. नाकाचा मोती ठेवी गहाण, पण राखे जावयाचा मान. पण बरं का आप्पा, जावाई 4-2 वर्षातून येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू दरवाजात उभी राहून वैतागून, हे जावाया, ते तांबडी बादली भरली ना नळावर, माझीच आहे, आण येताना, एवढा दर्जा खाली जातो. अतिपरिचय खोटा, अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला म्हणजे महत्त्व वाटत नाही. तसं बापाचं महत्त्व तोपर्यंत वाटत नाही जोपर्यंत बापाचं आपलं सानिध्य आहे. बाप गेल्यावर महत्त्व कळतं, लक्षात ठेवा. जोपर्यंत वडील घरी असतात
भाऊ वजनदार वाटतं घर, वजनदार. खोकत बसलेला बाप असू द्या, चिडचिड करणारा बाप असू द्या, शिव्या घालणारा बाप असू द्या, पण दुसऱ्याच्या स्तुतीमध्ये जे प्रेम नाही ते बापाच्या शिवीत आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा स्वार्थासाठी तुमच्या तोंडावरून हात फिरवल आणि बाप तुमच्या हितासाठी थोबाडीत मारल, हा लक्षात घ्या. परत विठ्ठल. एकदा वडील वारले बरं का आप्पा, किती मोठा फोटो लावा, घराचा दरारा जातो वाघसर, वजन जातं घराचं. आणि आता उठला सुटला व्याख्याता, कीर्तनकार, बुवा, प्रवचनकार, आईवर चालू आहे बोलणं. आई आई आई, चाला आईवर व्याख्यान आहे, आईवर कीर्तन आहे, आईवर प्रवचन आहे, आईवर पुस्तक काढलं त्याचं प्रकाशन आहे. अरे ठीक आहे, आम्ही त्याच्या विरोधात नाही, पण बापानं काय गोड मारलं? बापाचं कुठं प्रेम? एकही बापावर बोलत नाही. प्रत्येक आईवर आईवर आईवर. हो ठीक आहे, ते कौतुकाचं पात्र आहेच, पण बाप कुठं कमी आहे? एका वाक्यात सांगतो भाऊ, आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. मग असं का झालं? आईचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे, बस एवढाच फरक आहे. अरे गडबडा गडबडा लोळणारी माय दवाखान्यातली समाज पाहतो, पण त्यावेळेला टेन्शनमध्ये दवाखान्याच्या ग्राउंडवर न जेवणारा आणि रिकाम्या हाताने यरझारा घालणारा बाप समाजाला दिसत नाही. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? किरकोळ संकट असेल भरत, तेव्हा आईची आठवण येते, किरकोळ संकटाच्या वेळी. पण संकट भयानक असेल तेव्हा बापच आठवतो आप्पा. चालता चालता पायात काटा भरला, सहज माणूस म्हणतो आई ग. हे ठरलेले शब्द आहे, आई ग. पण या उसातून त्या उसात चालला, मधल्या बांधावर साप उभा झाला, इथं आई ग नाही, बापरे. जेव्हा भयानक संकट असेल, किरकोळ संकटाच्या वेळेला आई. कावळे आले का? अजून भाद्रपद लागायचं आहे. ही मराठी त्यांना कळते. हा विठ्ठल. माझ्या बोलण्याचा राग येत असेल माऊल्यांना, माझ्यावर लाल डोळे करू नका. डोळे बंद करून आपला आपला बाप आठवा, मग कळेल माऊल्यांना बापाचं केवढं प्रेम. एका वाक्यात सांगतो वाक्सर, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. किती दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या, आणि ती 25 वर्षाची ताई, बाशिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले, बाप भिंतीजवळ उदास होऊन उभा राहतो. पहिली मुलगी बापाजवळ येते सासरी जायच्या वेळेला, आणि माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते ना, तशी पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला बरं का आमच्यासाठी, आता तब्येतीची काळजी घ्या बस. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता है, तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. हे निस्वार्थी प्रेम. पुराणाची पुराणं भरली भाऊ. जेव्हा जन्म झाला भगवान कृष्णाचा सेंट्रल जेलमध्ये, अगदी 2-2 मिनिटात सांगतो वाघसर, आणि 12ला मोकळे करतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. तरी मला एक शंका आलीच होती, स्वयंवरमध्ये कीर्तन आहे, हे बहुतेक नवरदेवाची खुर्ची ठेवतील म्हटलं. भाऊ म्हणले नाही नाही, कालपासून सांगतोय
बसायची व्यवस्था करा. म्हटलं पहा बरं, मला संशय आहेच. इथं आल्यावर पाहिलं तर खुर्चीच. कालचं कीर्तन भरत नांदेडला आहे ना, तुला माहीत, वाढदिवस त्या आमदारचा 12 ते 2. मग तिथून समृद्धीला लागलो आम्ही हिंगोलीपासून वाशिम. बरोबर 530 किलोमीटर 4.25 तासात आलो. भाऊ जेवायच्या आधी हजर. आता म्हणलं तिथं जाऊ तेव्हा 10च वाजतील, ते तडजोड नाही, त्यांच्याकडून उशीर होऊ द्या, आपण 10लाच जायचं आणि तुम्ही कधी या, आम्ही 12ला सोडायचं. बरं का अप्पा, मी बापासाठी सांगतो. मामाच्या सेंट्रल जेलमध्ये भगवान कृष्णजी रात्री 12ला, आणि ते सौंदर्य पाहलं, बापाला प्रेम आवरलं नाही. वसुदेवाला जेलमध्ये मिठी मारली आणि माय रडू लागली देवकी. मी माय बापासाठी 1-2 मिनिटात फक्त सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा, हे मायचं प्रेम जेलमध्ये. देवाच्या माय बापाचं सांगतो, आपल्याच जाऊ द्या, देवाचे माय बाप लपवा लपवा जगजेठी. अहो तुम्ही आठवा. देवकी म्हणाली, तो पुढचा गेटच्या पुढचा मोठा दगड, त्या दगडावर माझ्या भावानं माझे 6 लेकरं असं तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा आणि नारळ देवापुढे फोडतं तसं डोकं फोडून मारायचा. 6 लेकरं मारले. एवढं तरी वाचवा, हे मायचं प्रेम. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर करू नका. जणी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल. धनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी जणी कंसासी कळलं आणि माझ्या बाळाचे मारील, लपवा लपवा जगजेटी. हे मायचं प्रेम झालं वागसर. आता बापाचं सांगतो. अंधारी रात्र, सेंट्रल जेलमधलं प्रकरण. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, काळा कुट्टा अंधारनं यमुनेला पूर. तरी एवढ्या संकटाला बाप जुमानला नाही. लेकरू टोपल्यात घेतलं, गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला. गोकुळामध्ये कृष्णाला ठेवून तांबडं फुटायच्या आधी सेंट्रल जेलमध्ये बाप वापस आला. अरे मग बापाचं कुठं प्रेम कमी? फक्त आईचं समाज पाहतो आणि बापाचं लपू नाही. तुम्ही रामायणात पहा, सुमंत प्रधानाने रथ वापस नेला. रात्रीचा प्रसंग आहे. 6 दिवस झाले होते बरं का भाऊ. आता मायचं प्रेम. पहिला प्रश्न सुमंताला विचारला, सुमंता बोला आई साहेब. आता सगळे रामायण ऐकलंय तुम्ही. 6 दिवसापूर्वी माझ्या रामाला वसिष्ठ गुरुजींनी सांगितलं होतं, रामा जी गुरुजी, उद्या राज्याभिषेक आहे बरं का. काही नियम आहे सांगा गुरुजी. झोपायचं नाही आज आणि जेवायचं नाही, उपवास धरायचा. माझा राम आदल्या दिवशी सकाळपासून उपवासी बसला. दुसऱ्या दिवशी तसाच उपवासी उठला आणि वनवासात गेला. मी माय आहे त्याची. काही खाल्लं माझ्या रामाने? बा पहिला प्रश्न आईचा हाच असतो. तुमचे अनुभव आहे. तुम्ही कमाई करून घरी या. चौघाचे 4 प्रश्न आहे आप्पा. मुलगा विचारतो, बायको विचारते, बाप विचारतो, शेवटी माय. बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया.
बायको विचारते कितना लाया, माय विचारते कुछ खाया. हे एकच पात्र आहे, जेवणाची चौकशी करणार. माय कौशल्यानं विचारलं कुछ खाया था मेरे बेटे ने. माँ 3 दिन बीते बिनु जलपाना. सुमंत रडून सांगतोय पाणी नाही घेतलं 3 दिवस, जेवणाचं काय म्हणताय तुम्ही. आणि शृंगवेरपूर नावाचं गाव लागलं आईसाहेब. तिथला भिल्ल लंगोटीवाला तो पाया पडू पडू रडला आणि माझ्या मालकाला फळं खाऊ घातली. श्री भगवान फल कछु खाई, शृंगवेरपुर पहुँचे जाई. सफर कैसी हुई. शृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया और बाद में तीनों पैदल गए. पैदल आणि मग माय रडू लागली. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला. पहिली प्रार्थना सूर्याला केली. सूर्यवंशी नारायण, सूर्यवंशी नारायण, सूर्यवंशी नारायण, सूर्यवंशी नारायण. माझा राघव येतो बना, माझा राघव येतो बना. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. माझा राघव येतो बना, माझा राघव, माझा राघव येतो बना. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. एकदा मृदंगन गायनासाठी टाळ्या वाजवा. बरोबर. अर्ध काम तेच करतात, आपला प्रसंग उभं करण्याचा. पहिलं वर बघितलं वाक्सर आईनं, सूर्यवंशी नारायणा आणि माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. हे मायचं प्रेम बिना चपलाचं आहे. 14 वर्ष त्याला चटका बसणार नाही अशी काळजी घ्या. आणि मग जमिनीकडे पाहिलं आईनं आणि धरणी मातेला नमस्कार केला. अवधरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड पाणी. धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड अहो धरणी सगळे खा, पण प्रभूचं दर्शन होत नाही तोपर्यंत आमचे बोबुडे काढू नका. बाकी सगळे खा, तरी त्यांना प्रभू दर्शन देत नाही. त्यानं 36 वर्ष राहावं ज्या संतांच्याकडे. असे अधिकारी संत एकनाथ महाराज. मग एवढे मोठे अधिकारी संत आणि इथे लागून या पाया. लक्षात घ्या. असं का तर पहिल्यांदा संत उपदेश करतात. उपदेशानं काम भागलं नाही तर रागावतात, आणि रागावून माणसं ऐकत नाही, मग नाईलाजानं पाया पडतात. या 3 भूमिका लक्षात घ्या. पहिला उपदेश असतो. गुरुजी आले, तुम्ही प्राध्यापक नाही तिकडचे गुरु. पाटील आहे का घरी? आता पाटलाच्याच वाड्यात कीर्तन आहे ना आपलं. घरी आहे का पाटील? अहो या ना गुरुजी. बाहेर का? काय तुमचा बाळू
4 दिवस झाले शाळेत आला नाही. काय सांगता गुरुजी, 10:30ला जातं ते घरून 5:30ला येतात. तुम्हाला वाटतं गेलं शाळेत. ठीक आहे गुरुजी, तुम्ही जा, तपास करतो. दुसऱ्या दिवशी नामदेव बुवा वडील तपासायला गेले तर उसात गावातले 4 यांचं हे पत्ते खेळत होते. बरोबर आहे गुरुजींचं. म्हणून बापानं मुलाला घरी आणलं, वाडा बंद केला आणि आतमध्ये खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 10 वर्षाचा मुलगा, एकुलता एक. बाळा, माझा पंजोबा वारकरी, माझा आजा वारकरी, माझा बाप वारकरी, मी वारकरी, 4 पिढ्याचं वारकरी घराणं. अरे गावात फिरलो तरी जय हरी पाटील, जय हरी पाटील, जय हरी पाटील मान देतात अख्ख्या तालुक्यात लोक आपल्या घराण्याला. आणि तू 10 वर्षाच्या वयात पत्ते खेळतो. अरे 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, त्याचा एकुलता एक तू मालक आहे बाळा. रे अरे आपल्या घराण्याला शोभत नाही. पत्ते खेळू नको, शाळेत जात जा. याला उपदेश म्हणतात. 15 दिवस व्यवस्थित गेलं बरं का ना. पुन्हा 20 दिवसानं आलेच गुरुजी. ऐका पाटील, या ना गुरुजी. काय 5 दिवस झाले बाळू शाळेत नाही. अहो काय सांगता गुरुजी, 10:30ला जातं ते, 5:30ला येतं. तुम्हाला वाटतं. मग पाटलानं तपास केला तर मुलं अशी वसतात. यांनी ऊस बदलला. त्याला माहिती होतं हा पहिला ऊस पप्पाला माहीत झाला. दुसऱ्या ऊसात पुन्हा हे टोळकं सापडलं. आता बापाचा क्रोध अनावर झाला आणि शेवरीचं वल्ल दांडकं घेतलं. तिथून 10 वर्षाचं पोर बापानं मारत 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 शाळेत नाही वाड्यात आणलं. आतून कडी लावली, नायलॉनच्या दोरीनं वाड्याच्या खांबाला बांधलं पोर. जे मारायला सुरुवात केली, कपडे फाटले, जखमा झाल्या, रक्त येऊ लागलं. त्याला रडता येईना मुलाला. पाटलींमध्ये पडली. जीव घेता का त्याचा? खबरदार मध्ये आली तर मुंडकच तोडील तुझं. जमदाग्नीचा अवतार झाला पाटील. पाटलीन सरकली माग. पुन्हा मारलं. त्या मुलाला रडता येईना इतकं मारलं. आणि मग बाप रागावून म्हणाला, कारट्या, निपुत्रिक झालो तरी चालल, पण पुन्हा जर शाळेत गेला नाही तर मुंडकच तोडील तुझं. रडता येईना मुलाला, तरी ताकद लावून एक एक शब्द उच्चारू लागलं. नुसता दम काय देता बाबा, कोयता घ्या कोयता, तोडा मुंडक, तरी शाळेत नाही जाणार पठ्ठा. काय करतो बाप आता काय करतो? एवढा रागानं लाल झालेला बाप कोयता फेकून दिला. कचा कचा दोरी कापली, मुलाला बंधनमुक्त केलं, लेकराला कवटाळून ढसढसा रडू लागला. बाळा, बापानं प्रेम करावं मुलावर का जनावरासारखं मारावं रे? अरे कोण गुराला बडवलं नसेल भाऊ, एवढं मारलं तुला, बरं वाटलं असेल का रे? मला मारावं वाटलं असेल? अरे तुला सांगितलं, विनवणी केली, तरी तू शाळेत गेला नाही, पत्ते खेळत होता म्हणून मारलं. राजा, मी तुझा बाप आहे आणि दोघंच आहो पण वाड्यात. मी तुझा बाप आहे, तुझ्या पाया पडतो, पण शाळेत जात जा. या 3 भूमिका लक्षात आल्या. पहिल्यांदा बापाने उपदेश केला. उपदेशाने मुलगा ऐकत नाही, रागावला. रागावणे पोर ऐकेना, नाईलाजानं पाया पडला. तशा संताच्या भूमिका. पहिल्यांदा उपदेश आहे. उपदेश करून समाज ऐकत नाही, मग संत रागावले. आणि रागावणे काम भागत नाही, मग नाईलाजानं लागोनिया पाया जय
आधी उपदेश आहे. उपदेशाने ऐकत नाही माणसं, मग रागावले आणि रागावूनही काम भागत नाही, तेव्हा नाही लाजाणं लागून या पाया जना विनवीत. आधी उपदेश संत सदा उपदेश बतावत केससी ससब सेत भय है तो अजहु ममता नहीं छांडत मौत आय संदेश दय है आज ही काल चले मुनि मूर्ख तेरे सामने ही कहते गए सुंदर क्यों नहीं राम समरत या जग में कहूँ कौन रहे. पण सुरुवात संत सदा उपदेश बतावत. उपदेश आणि संताच्या उपदेशाचा परिणाम समाजावर का होतो, त्यांचा नुसता उपदेश नाही बरं का कदम महाराज, उपदेशाच्या मागे उपासनेची ताकद आहे. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. आमचा नुसता उपदेश असल्यामुळे समाजावर परिणाम होत नाही. परिणाम समाजावर त्यांच्या शब्दाचा होतो, त्याच्या उपदेशाच्या मागे उपासनेचं. बापरे, अण्णा आले वाटते. अण्णा या. वा वा, डाके ना नाही आले. प्रवचन आहे तुमचं इथं एक दिवस. वा, मस्के पाटील आले, बरेच पाटील आले. अण्णा खुर्ची घ्या ना, जमल. बरं ठीक आहे. विठुवा रखमायला घालू ना आपण ते. आता नाही, मला घालायचा होता ना. बर, मला घालता. बरं ठीक आहे चालेल चालेल, घ्या घ्या घ्या. हां ठीक आहे ठीक आहे. विठ्ठला 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 पासून वारकऱ्याचे सत्कार चालू आहे. ते काय आताच नाही. बरं, मस्के पाटलाचाही झाला बरं का. झाला म्हटलं इकडून. हा ठीक आहे. विठ्ठल उपदेशाच्या पाठीमागे उपासनेची ताकद असल्यामुळे त्यांच्या उपदेशाचा परिणाम समाजावर आहे. एक दोन नाही. तसं तर ठोकळ मानाने सांगितलं तर लक्षात येईल आपल्या. तुकाराम महाराज, त्याच्या आधी नामदेव महाराज, त्याच्या आधी ते उद्धवजी होते, त्याच्या आधी अंगदजी होते, त्याच्या आधी प्रल्हादजी होते. सगळ्या अवताराचा विचार केला तर उपदेश आणि उपासना अन्न याची सांगड आहे. प्रल्हादजीनं विद्यार्थी मित्रांना उपदेश केला, कारण त्याच्या बापानं असुरी राजनीती शिक्षण संस्थेत घातला होता. प्रल्हाद असुरी राजनीती शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्था नाही, हे नाव लक्षात घ्या. त्या संस्थेचे संस्थापक शुक्राचार्य होते आणि त्यांनी त्यांचे घरचे 2 मुलंच प्राध्यापक म्हणून लावले होते, शंड आणि अमर्क. त्या संस्थेमध्ये प्रल्हाद घातला तर दुपारच्या सुटीमध्ये त्यानं वर्ग बिघडून ठेवला. अरे हे काय शिकताले का, भजन करा भजन. म्हणजे उपदेश केला आणि प्रभू चिंतन नाम उपासना केली. तेच पुढे अंगदजी झाले.
रावणासारख्याला दरबारात उपदेश केला आणि प्रभूची सेवा केली. तेच पुढे उद्धव झाले, गोपिकांना उपदेश केला, नापास झाला तो भाग जाऊ द्या, उपासनाही केली. तेच पुढे नामदेवजी झाले, तेच पुढे तुकारामजी झाले. उपदेश उपासना, उपदेश उपासना. आमचा नुसता उपदेश असल्यानं परिणाम होत नाही. बोलायला सोपं असतं. दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्कू खायचे, कहे दास करगरी अखिर नरक मुजायचे, दारू गांजा मतपी यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च के मुंह में मक्खी आती, टाळांचा कडकडाट. लोकांनाही वाटते आता आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण कोणाचं झालं, ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटल का बाकीच्यांची. म्हणून हा केवळ उपदेश आहे. नाही तर तो पेंटर विडी तोंडात आहे आणि भिंतीवर बोर्डर लिहितो, धूम्रपान आरोग्यास अपायकारक, विडी ओढून लिहितो. संतांचा नुसता उपदेश नाही, त्याच्या मागे उपासना आहे. आधी उपदेश आहे. उपदेशानं काम भागत नाही तेव्हा संत रागावले. नाहीतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांना राग आणून द्या म्हणून बक्षीस तरी राग आला नाही. हे सगळे तुम्हाला कथाभाग माहिती असल्यानं सांगण्याची गरज नाही. एवढी शांती, यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन, एवढी शांती, एवढी शांती नाथांच्या जवळ, तरी समाज ऐकत नाही तेव्हा रागावले. सटविन नेला कैचा नाही, सटविन नेला कैचा नाही, कमाल झाली. विठ्ठल तुमचा काही दोष नाही. टिपणं पाठ करून कीर्तन करण्याचा जमाना आला. बस त्याच्यामुळे आता काय ते तेवढंच असते, पोपटासारखं तितकंच. भक्तिविने पशु कशाशी जन्मला, कशाशी वाढला, सटविन नेला काहीचा नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पण रागावले ना, रागावले. आणि रागावूनही काम भागत नाही तेव्हा नाईलाजानं पाया पडले. लागून या पाया, याचा अर्थ असा नाही की संत पाया पडतात म्हणजे आपण मोठे झालो आणि त्यांचा अधिकार लहान, असं डोकं चालू नका. नाही, मग त्यांची पाया पडण्याची इच्छा नाही. बापाची इच्छा आहे का मुलाच्या पाया पडायची? मग बाप मुलाच्या पाया का पडतो? त्या मुलानं त्या बापावर पाया पडण्याची पायी आणली म्हणून नाईलाजानं पाया पडतो. तसं समाजानं संतावर पाया पडण्याची वेळ आणली म्हणून नाईलाजानं लागून या पाया. नाईलाजानं पाया पडणं म्हणजे हे पहा, नमस्कार वेगळा, दंडवत वेगळा, रामराम वेगळा आणि पाया पडणं वेगळे. पाया पडताना डोकंच पायावर ठेवायचं असते. एक म्हणलं काय गरज आहे? तुका म्हणे एका देहाचे अवयव, शरीर तर आमचंच आहे ना. मग एवढं वाकून डोकं टेकवल्यापेक्षा चालता चालता जर बुवाच्या पायावर पाय ठेवला तर होत नाही का पाया पडणं? पाय आमचा तर डोकंही आमचंच. अरे इथं सुपीक डोकं चालवू नको, डोकंच पायावर ठेवायचं असते. का? ते प्रमुख आहे, प्रमुख आहे. ज्याच्या असण्यानं शरीर चालतं आणि नसण्यानं पडतं, इतकं प्रमुख आहे ते. एक म्हणाला आमच्या गावातल्या माणसाला 2 हात नाही, नसेल. एक म्हणाला आमच्या गावच्याला 2 पाय नाही, नसेल बाबा. एक म्हणला आमच्या गावच्याला मुंडकच नाही, नको बाता मारू, त्याशिवाय चालणारच नाही. म्हणून तर सरकार काकुळतीला आलं.
नाही तर सरकारला काही विनंती करायची गरज होती का? हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा, हेल्मेट का? सरकार म्हणतंय तुमचे पाय प्लास्टिकचे तयार आहे, हातही तयार आहे, ते तुटले तरी चालेल, फक्त मुंडकं तयार नाही आमच्याकडे, तेवढं तुम्ही सांभाळा, हेल्मेट वापरा. त्याला कुठेही मान आहे, डोक्याला कुठेही मान आहे, नवे मानेवरच डोकं ठेवलेलं आहे, कुठेही मान. झोपतून उठायचं असलं तरी पहिला मान डोक्याला, डोकंच उचलावं लागतं का पाय उचलतात? उद्या करून बघा बरं, आधी डोकंच. पोहायला गेला तरी एवढं पाण्यावर ठेवायचंच वर, बरं का डाके नाना? एक म्हणला आमच्या भागातला असा वस्ताद आहे, अख्खाचा अख्खा पाण्यात बुडून राहतो 1 तास, असं मग तो नाही निघायचा. फुगल्यावर पोलीस काढतील पंचनाम्याला डेड बॉडी. हे वर ठेवावंच लागतं, त्याला हेड म्हणतात, प्रमुख आहे, ते मुख्य आहे. म्हणून हे डोकं संताच्या अथवा देवाच्या पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करी संतांच्या 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 संताची या माथा चरणावरी. म्हणून पाया पडणं. दंडवत वेगळा. दंडवत शब्दाचा अर्थ आहे दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. काठी अशी उभी धरायची आणि हात सोडून द्यायचा की सगळ्या अंगानं काठी पडते, त्याला म्हणतात दंडवत दंडापरी. सारखं सारखं दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. दंडवत. रामराम वेगळा. रामराम म्हणताना 2 वेळाच म्हणायचं आहे, आमची संस्कृती आहे. एक जास्त चालत नाही. तर एखाद्या गावात तुम्ही गेला आणि त्या माणसानं तुम्हाला म्हटलं राम राम राम,
बंद झालं ते. वत म्हणजे प्रमाणे, दंड म्हणजे काठी, काठी प्रमाणे, याला म्हणतात दंडवत. राम राम वेगळा. एक राम जास्त झाला तरी राम 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 नाही राम राम घेत आपण त्याच्या सोबत. आणि एकदा राम म्हणत ते राम रामच्या भानगडीत पडत नसतं, म्हणून 2 वेळेला. आणि राम राम म्हणताना छातीजवळच हात जोडायचे असतात. राम राम का? त्याचा निवास तिथे आहे. तैसा हृदयामध्ये मी, तुझ्याही हृदयात आहे माझ्याही हृदयात आहे. सर्व घटी राम म्हणून 2 वेळा. राम राम वेगळा, नमस्कार वेगळा, पाया पडणं वेगळं. हे नाथ महाराज पाया पडतात. लागून या पाया जना विनवीत. महाराज पण आम्हाला शंका आहे, तुमच्याकडे भगवंतानं 36 वर्षे काम करावं, एवढा मोठा अधिकार तुमचा. जर नम्र झाले की समजायचं पुढचं मेलं. धनुष्य, अंकुश, मांजर आणि साप. धनुष्याला दोरी गुंडाळून ठेवून द्या कोपऱ्यात तर धोका नाही, पण धनुष्यावर बाण लावून दोरी ओढली डाकेनाना, धनुष्य वाकला की समजायचं ज्याच्यावर बाण जाईल ते मरतं. याची नम्रता, त्याचा प्राण. अंकुश जर वाकला तर हत्तीला थांबावं लागतं. सापानं फणा काढला तर धोका नाही, त्याला दंश करता येत नाही, फक्त जीभ काढू शकतो. फणा काढलेला साप चावत नाही, त्याला तोंडच उघडता येत नाही, फक्त जीभ काढतो तो. पण त्यानं फणा खाली ठेवला की समजायचं आता दंश करणार. नवणी निचकी अति दुःखदाय. तसं मांजर जर सरळ रस्त्यानं जाऊ लागलं सकाराम पाटील तर येड्या बाबतीतले उंदर सुद्धा हसू हसू गप्पा मारतात. जाऊ दे मांजर सुंब्याला चाललं, हा ना. त्या मांजराला उंदर घाबरत नाही. मग जे मांजर दबा धरून बसतं, पुढचे पाय पुढं, त्याच्यावर मान टाकतं, कान पाडतं, इतकं नम्र झालं, उंदरानं समजायचं आपण मेलं. असे 4 आहे. नवणी निचकी अति दुःखदायी, जिमी अंकुधन उरग बिलाई. मग आम्हाला शंका आहे, एवढे मोठे संत तुम्ही, ज्यांच्याकडे भगवंतानी काम करावं एवढा अधिकार, आणि पार 1 तास झाला लागून या पाया पडता, विनवणी करता. विनवणी करण्याचा आणि पाया पडण्याचा तुमचा नेमका हेतू काय? मुखी बोला
विनवणी करण्याचा आणि पाया पडण्याचा हेतू काय तुमचा? एवढाच उद्देश आहे. मुखी बोला दत्त वारंवार. तुम्ही दत्त 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 हे वारंवार नामस्मरण करा. महाराज, प्रयोजन मनुदिस्से मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही त्याला विचारा, महादू चालतो का रे ऊस तोडणीला? हाजरी सांगा, हाजरी. महादू आधी हाजरी विचारतो आणि हाजरी पसंत पडल्यावर कोयता उचलतो. म्हणजे मूर्ख सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. आणि तुम्ही तास झाला सांगताय मुखी बोला दत्त, मुखी बोला दत्त, मुखी बोला. उद्यापासून आम्ही दत्त 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 नामचिंतन करू. पण त्याचा फायदा काय? तेने तुम्हा सुख